सीमेत न जाता हा धडा शिकवण्यात आहे. सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत संरक्षण तज्ञ जे आहे सर आहेत. सर, कसं पाहता तुम्ही? कशा पद्धतीनं हा जो हल्ला आहे त्याला उत्तर दिलं आहे, कसं पाहता? अगदी चोख उत्तर दिलेलं आहे. याच्यात तयारी खूप झालेली आहे. जे जनता म्हणत होती की हल्ला करा, असा हल्ला होत नाही. त्याची तयारी करावी लागते. आम्हाला जे काही टार्गेट देण्यात आलं असेल कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीकडनं की त्यांचे तुम्ही दहशतवादी केंद्र नष्ट करा, तर त्याचा इंटेलिजन्स मिळवणं, त्याचं कोऑर्डिनेट मिळवणं आणि ते कोऑर्डिनेट मिळवून आपल्या शस्त्रांमध्ये ते भरणं. कारण माझ्या अंदाजाप्रमाणे या पूर्ण ऑपरेशनमध्ये सगळीकडे प्रिसिजन गाईडेड शेल्स, प्रिसिजन गाईडेड मिसाईल्स आणि प्रिसिजन गाईडेड रॉकेट वापरण्यात आलेले आहेत. विमानांनी गेलं आहे का ड्रोननी केलं आहे हे अजून क्लिअर झालेलं नाही आहे. ते जेव्हा संरक्षण मंत्रालयाची ब्रीफिंग होईल 11 वाजता, त्यावेळेला कळेल की हे विमानांनी दागलं होतं का ड्रोनद्वारे पाठवण्यात आलं होतं. दुसरं असं आहे की आर्टिलरीनी जे केलं ते नक्कीच K9 वज्र जी आहे त्या तोफखान्यांनी केलेलं असणार. कारण दुसऱ्यांच्याकडे प्रिसिजन गायडेड मिसाईल वापरण्याची क्षमता नाही आहे, फक्त त्याच तोफांमध्ये आहे. त्यामुळे ते त्यांनी केलेलं आहे आणि याच्यामध्ये बरंच होमवर्क करावं लागतं. तुम्हाला इंटेलिजन्स घ्यावं लागतं. ते इंटेलिजन्सचं 16 कोऑर्डिनेटचं नकाशावर असलं पाहिजे. ते तुम्ही आपल्या जे मिसाईल्स आहेत किंवा रॉकेट्स आहेत त्याच्यामध्ये भरलं पाहिजे, शेल्समध्ये भरलं पाहिजे, त्यांना फायर केलं पाहिजे आणि बरोबर वेळेवर जाईल. कारण त्यावेळेला हवेचा रुख काय आहे, कुठनं हवा कशी चालते आहे त्याचासुद्धा अभ्यास केला जातो. तर तोसुद्धा त्यांनी केला असेल आहे आणि मगच ही पूर्ण ॲक्शन घेण्यात आली आहे. कारण वेळ जरी ठरवली असली या लोकांनी, तरी त्यावेळेला वातावरण कसं आहे हे ठरवण्याला कळत नाही. हे त्या ॲक्च्युअल वेळेवर असतं आणि त्या ॲक्च्युअल वेळेवर जे आहे तो जो माणूस आहे तिथला तो वेळेवर त्याच्यामध्ये कोऑर्डिनेट्समध्ये बदली करतो आणि त्याला अतिशय कौशल्य लागतं. हे आपल्या लोकांनी दाखवून दिलेलं आहे. नक्कीच पूर्ण मुभा सैन्याला दिली होती. त्याचं प्रत्युत्तर देणार POKच्या भागात खरं तर हा सगळा एअर स्ट्राईक करण्यात आला, म्हणजे पाकिस्तानच्या सीमेपर्यंत. अगदी बरोबर आहे. त्यामुळे पाकिस्तान जे म्हणताय की तुम्ही पाकिस्तानवर हल्ला केला, आमच्यावर हल्ला केला, POK हा आपला भाग आहे. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये तो अजूनही चालू आहे खटला. सुरक्षा परिषदेसमोर सुद्धा आहे. सगळ्यांना माहिती आहे की पाकिस्तानने याच्यावर कब्जा केलेला आहे. आपण कब्जा केलेला नाही आहे. आपलाच भाग आहे तो. त्यामुळे आपल्या भागात जाऊन आपण जर काही ॲक्शन केली तर तो पाकिस्तान